विक्रम घाडगे पाटील, कालपर्यंत तर मोठ्या वाघासारख्या डरकाळ्या मारत होतात, आता काय झालं? ओ अलकनंदा मॅडम, जरा जपून बोला बरं का. तुम्ही जो माझ्याशी घाणेरडा गेम खेळला की नाही, हा, त्यानंतर तुमची माझ्याशी बोलायची लायकी अजिबात उरलेली नाही. आला का ध्यानात? गेम मी खेळले? हा मग मी खेळले? अहो गेम तर तुम्ही खेळलात आणि आरोप माझ्यावर करताय तुम्ही. तुम्ही नक्की काय केलं मला सांगा. आणि एक सांगते, माझ्याशी हा खेळ खेळणं फार महागात पडेल तुम्हाला घाडगे पाटील. हे बघा अलकनंदा मॅडम, जरा जपून बोला बरं का. हा, तुम्ही मला फसवलाय. तुम्ही मला फसवलंय. हा, माझ्या खांद्यावरती बंदूक ठेवून स्वतःची पोळी भाजतावे तुम्ही, आणि तिकडं दुसरीकडं मला अडकवण्यासाठी माझ्या फायली तयार करता होय. असले धंदे करता का तुम्ही? हे बघा, तुम्ही माझी सगळी जुनी प्रकरणं बाहेर करता होय. हा, मी काय वेळ लागला का तुम्हाला? अहो तुम्ही नाही तर दुसरं कोण करणार आहे? हा, जी बाई स्वतःच्या सख्या भावाला खोट्या गुन्ह्यात अडकवते, हा, तिच्यासाठी आम्ही कोण आहे? हा, आम्ही तर बाहेरची माणसं आहे. सहज करणार ती आमच्यासाठी. आमची सगळ्या प्रकरणाची फाईल त्या शुभूच्या हातात कोणी दिली? तुम्ही दिली असणार. एक मिनिट, त्या शुभूचं नाव कुठून आलं मध्येच? बघा, शुभूनं माझ्या सगळ्या प्रकरणाची फाईल बनवून आणली होती. हा, कळलं का? आणि म्हणून मला पलटी मारावी लागली. माझ्या इंटरव्ह्यूच्या आधी शुभू आणि श्रावणी मला भेटायला आले होते. पाटील साहेब नमस्कार. तुम्ही दोघं इथं? तू तुझ्या वडिलांसाठी माफी मागायला आली वय? तू रिक्वेस्ट करशील आणि आम्ही तुझ्या बापाची कमी वाट लावू असं वाटलंय तुला? अजिबात नाही. यो विक्रम पाटील आहे, विक्रम घाडगे पाटील. एकदा ठरवलं की नाही की काम झाल्याशिवाय ऐकत नसतोय आपण. आलं का ध्यानात? तुझ्या बापाचं कौतुक लय झालं, आता लय सत्ता भोगली त्यानं. आता आमची बारी आणि तुला सॉरी. हा हा पाटील साहेब, श्रावणी मॅडमनी पैसे दिलेले नाही आहेत, कुणी दुसऱ्यानंच दिलेत साहेबांना बदनाम करायला. ए शुभ बाळा, हे ठाव आहे की आम्हाला समद ठाव आहे. पण कसं आहे, गोष्ट सिद्ध करायला पुरावा लागतो की नाही? पुरावा आहे का तुझ्याकडे? ऐका पुरावा नाही. कसं आहे ना, राजकारण ह्यो एक डेंजर खेळ आहे आणि ह्यो खेळ ज्याला खेळायला जमलं त्यांनीच तो खेळावा, बरं का? पाटील साहेब, तुम्हाला हे सगळं माहीत असून सुद्धा तुम्ही करायला हे? 100% हेच करायचं होतं आम्हाला. लय दिस वाट पाहिली बरं का, आणि फायनली आम्हाला आमची दिशा गावली, रस्ता सापडला. ह्यो जो रस्ता आहे की नाही शुभू, तो थेट आम्हाला खुर्चीकडे घेऊन जातो. येऊ का? चला. थांबा की, श्रावणी मॅडमनी काय बी केलेलं नाही याचा पुरावा तर बघून जाऊ. थांबा, दाखवतो. हा, हो बघा की, पुरावे बघा की. हे बघा. बघा हो, तुमच्या मुलानं दारू पिऊन कार खाली गरीब मुलांना चिरडलं, त्याचे पुरावे आहेत. आणि हा बघा, दिसतोय पुरावा? तुम्ही बांधलेला पूल 3 वर्षातच पडला. तो खाली कोसळून 25 लोकांचा मृत्यू झाला, त्याची पण माहिती आहे आमच्याकडे. जबाब आहेत आमच्याकडे पाटील साहेब. तुम्हाला घाबरून लोकांनी तोंड उघडलं नव्हतं, कारण तुम्ही ते प्रकरण दाबलेलं. आता ते प्रकरण आम्ही उघडकीस आणतो. पाटील साहेब, तुम्ही म्हणाला होता ना, राजकारण हा डेंजर खेळ असतो. होय, पण जोपर्यंत खेळ संपत नाही ना, तोपर्यंत खरा धुरंधर ठरत नाही. तुमची चाल संपली पाटील साहेब, आणि आता आमचा डाव चालू झालाय. आतापर्यंत आमच्या आयुष्याचा तमाशा केलात ना, अहो आता तुमच्याच आयुष्याचा लाईव्ह टेलिकास्ट होण्याची वेळ आली. शुभू, हा, हे बघा, ह्यात आजच्या इंटरव्ह्यू मध्ये काय बोलायचं ही अख्खी स्क्रिप्ट आहे. अहो नाहीतर तुमचा हा रस्ता खुर्चीकडे जाण्याच्या ऐवजी जेलकडे जाईल. पाटील साहेब, तिथे जाऊन काय बोलायचं लक्षात राहील ना? अरे राहील राहील शुभू, म्हणजे काय, अगदी नीट लक्षात राहील. कारण आता प्रश्न सत्तेचा नाही, यांच्या अस्तित्वाचा आहे. जेवढं लिहून दिले ना तेवढंच बोला. आणि नाही बोललात तर काय होईल ह्याची कल्पना असेलच तुम्हाला.
शुभ जाऊ द्या तर यांना. अँकर वाट बघत असेल ना. हो 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 पाटील साहेब जाऊ ना. अँकर वाट बघत असतील. हां तो शुभू माझ्यापर्यंत कसा काय पोचला? म्हणजे तुम्ही त्या शुभूला हाताशी धरून माझा करेक्ट कार्यक्रम करता होय. काय वाटेल ते बोलताय का हो? तो शुभ्या एक तर माझ्या डोक्याला ताप झालाय. तो स्वतः माझ्या विरोधात आहे. आता त्याने हे कसं केलं हे मला माहिती नाही, पण मी एक सांगते तुम्हाला, मी यात नाही. तुमच्यावरती कोण विश्वास ठेवणार आहे सांगा ना? कोण विश्वास ठेवणार तुमच्यावरती? विश्वास ठेवावा लागेल, कारण तुम्हाला अडकवलं तर नुकसान माझंच आहे हे लक्षात ठेवा. जरा डोकं चालवा ना घाडगे पाटील. तो शुभ्या तर हाताबाहेर गेलाय. त्या शुभूला ना आम्ही सोडणार नाही. अजिबात 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 सोडणार नाही त्याला. आता त्याचं काय करायचं ते नंतर बघू. आधी मला सांगा, तुम्ही माझं नाव तर नाही ना घेतलं? नाही घेतलं. यो इक्रम गाडगे पाटील आहे ना, एवढा याच्यापेक्षा नाही बरं का. तुम्ही ना आला कशा याच्यामध्ये. पण हे बघा बाई, एक लक्षात ठेवा, माझा नाद करायचा नाही. आला का ध्यानात? काय झालं मॉम? त्या शुभ्याने ब्लॅकमेल केलंय त्या विक्रम घाडगे पाटलाला, म्हणून तो पलटला. वाटलंच होतं मला असं काहीतरी होणार म्हणून. जरा फोन आणतो. आण लवकर रे. हा का मला सारखा सारखा फोन करतोय? हॅलो, काय रे, तुला इथून गायब व्हायला सांगितलं होतं ना? कोल्हापुरातून निघून जा म्हणून सांगितलं होतं, तरी तू अजून इथेच आहेस? गायब होणार होतो मॅडम, पण एक वाईट बातमी आहे. काय? मॅडम, तो साहिल पोलिसांच्या हाती लागलाय. शुभ आणि श्रावणीने पकडले त्याला. मॅडम, आता काय करायचं आपण? त्याने तुमचं नाव घेतलं तर? नाही, तसं काही होणार नाही. शुभ आणि श्रावणीचं काय करायचं ते मी बघीन. तू ताबडतोब कोल्हापुरातून निघून जा, समजलं? आता अजून काय झालं? साहिल पकडला गेला. साहेब शुभ, शब्द पाळलास तू. साहेब, तुम्हाला शब्द दिला आणि मी पाळणार नाही असं कसं होईल? खरं तर साहेब, काय बोलू हेच कळत नाही. साहेब, काल मी तुमच्याशी जे काय बोललो असेल, जे काय वागलो असेल, त्याच्यासाठी प्लीज माफ करा. त्यात तुमची काय चूक आहे? तुम्ही इमानदारीने तुमचं काम केलं, समाधान वाटलं. वर्दीशी प्रामाणिक राहिला तुम्ही, माझ्यासाठी ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. साहेब, हे विश्वंभर साहेबांच्या सुटकेचे पेपर्स.